नमस्कार मंडळी, मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आत्ता आषाढ महिना चालू आहे आणि आषाढामध्ये शेतकऱ्यांची लावणीची लगबग असते. ही लावणी पावसामध्ये करत असतात आणि त्यामुळे थंडी वगैरे भरण्याची शक्यता असते. आता ही लावणी करत असतानाच बांधावरती एखाद दोन कुर्ल्या देखील मिळतात आणि मग त्या कुर्ल्या घरी आणून त्यांचा रस्सा करून तो शेतकरी पितात, जेणेकरून त्यांच्या अंगामध्ये उष्णता भरली जाते, त्यांना नवीन जोम येतो. आणि त्यामुळे आत्ता म्हणजे खरा हा कुर्ल्यांचा हंगाम नव्हे, कुर्ल्या सुरुवातीलाच मिळतात. जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा ज्या कुर्ल्या मिळतात त्यांना चढणीच्या कुर्ल्या म्हणतात. आणि आत्ता ज्या कुर्ल्या असतात त्या कुर्ल्या चांगल्या भरलेल्या असतात, खायला उत्तम, पण त्या चपळ असतात, पकडायला कठीण असतात. तेव्हा आमचे मित्र बाळू उर्फ भास्कर मुननकर यांच्याकडे काल त्यांनी 3 कुर्ल्या पकडलेल्या आहेत, तेव्हा त्याचा रस्सा आज ते करणार आहेत. म्हणजे ते आणि त्यांची सौभाग्यवती, तर ते शूट करून तुमच्या समोर आणण्याचं आम्हाला सौभाग्य लाभलेलं आहे. तेव्हा आता आपण जाऊया बाळू मुननकर यांच्या घरी. मंडळी, हे आहेत बाळू मुननकर आणि हे त्याने पकडलेली आहे कुर्ली. तेव्हा आता ही साफ कशी करायची ते आपल्याला दाखवणार आहे. हे बाजूला गिल आहेत, हे गिल काढून टाकतायत. याला कुर्लीचं पेंद असं म्हणतात. आपल्याकडे शहरी भाषेत याला कुर्लीला खेकडा असं म्हटलं जातं, इंग्रजीमध्ये क्रॅब. आमच्याकडे मालवणीमध्ये ती कुर्ली होती. हे बघा, अशा रीतीने हे साफ करून हे असं बाजूला ठेवलं जातं. हे जे आहे हे छोटाले जे डेंगे आहेत हे पातळीवर आमच्या वाटून, म्हणजे आमचा जो हे असतो ना पाटा, त्याच्यावर वाटून त्याचा रस काढून त्या रस आम्ही आमटीमध्ये घालतो, त्याच्यामुळे एक चव वेगळी. हे जे छोटे आंगडे आहेत हे झेजुरून, इकडच्या भाषेत झेजुरून म्हणजे वाटून बारीक करून त्याचा रस काढला जातो आणि तो या कुर्लीच्या रश्श्यामध्ये घातला जातो गाळून. त्यामुळे त्याला एक वेगळीच चव येते. आता मृग नक्षत्र होऊन साधारण 1 महिना होत आला, 1-1.5 महिना ना, त्यामुळे आता कुर्ल्या भरीव आहेत. त्याच्यामध्ये ती लाग आहे, त्याच्यामुळे पण आमटीसाठी टेस्ट एक वेगळी येते. आता आपण त्याच्यामध्ये जे हे केले साफ केलेले खेकडे आहेत त्याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकतोय थोडी. थोडीशी हळद, हा आपला भाजलेला मसाला, मालवणी भाजका मसाला आहे ना. आपल्याला तिखट जेवढं पाहिजे तेवढं प्रमाणात घालून घ्यायचं आहे आपल्या याच्याप्रमाणे. हे आपल्याला कलरासाठी लाल तिखट थोडेसं, एक टेस्ट जरा थोडी वेगळी बनवण्यासाठी थोडं कोल्हापुरी मसाला आहे स्पेशली आम्ही बनवलेला.
थोडंसं मीठ तोपर्यंत आपण लावून हे ठेवणार आहोत मेल्ट करायला. हे इथे काय आहे? हे इथं आमच्यासाठी लागणारं भाजलेलं खोबरं, हा भाजलेला कांदा आणि हे आपण ज्यावेळी तयार करणार त्यावेळी फोडणीसाठी आम्ही थोडंसं कांदा ठेवलेला आहे. ती नुसती कांद्याने आणि थोडं ह्यानी फोडणी देणार आहोत. आणि नंतर आता तुम्हाला तर रेसिपीमध्ये दाखवलं जाईल कसं. आलू लसूण पण घातलंय का याच्यात? आलं लसूणची पेस्ट आम्ही आलं लसूण आता आलं लसूण ठेवलेलं आहे आतमध्ये. अच्छा, आणि ही वेगळी पेस्ट आहे. ही वेगळी पेस्ट आम्ही त्याला लावायला ठेवली आहे. अच्छा, मग आता हे भाजलेलं आहे, हे सगळं वाटणार? हे आता हे एवढं वाटणार आहे आम्ही. अच्छा, हा. आणि हा जो इथं कांदा ठेवला आहे हा फोडणीसाठी यूज करणार आहोत. ठीक आहे, चला मग आता करूया पुढची कृती. आंबटपणासाठी कोकमा आहे. बरोबर, आता पुढची कृती करूया. तेव्हा मंडळी, बाळूने आपल्याला कुर्ल्या वगैरे सगळ्या साफ करून त्यांना मसाला लावून दाखवलेला आहे. आणि आता याच्या पुढची कृती दाखवणार आहेत बाळूच्या पत्नी सौभाग्यवती शुभांगी. तेव्हा आता हे इथे तेल तापत ठेवलंय. आता काय करायचं? पहिला कांदा टाकायचा. हा, तेल गरम झालेलं आहे. आता फोडणीवर कांदा टाकायचा आहे. हा कांदा काय लाल होईपर्यंत हा, चांगला लाल होईपर्यंत कांदा भाजायचा आहे. हा, कांदा साधारणपणाने लाल झालेला आहे. हा बघा, साधारणपणाने लाल झालेला आहे कांदा. आता त्याच्यात ही काय? आला लसूणची पेस्ट. हा, फोडणीसाठी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. कलर येण्यासाठी लाल तिखट. हा, हे लाल तिखट आहे. आपण त्याच्यात सगळं घातलेलं आहे. हा, मालवणी भाजका मसाला आणि कोल्हापुरी मसाला असा त्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि व्यवस्थित आपण हे भाजून घेत आहोत. त्याच्या बरोबरीने हे काय आहे? त्याच्या कुर्ल्यामध्ये ते लाख असते ती. हा, लाल. अच्छा, हा. ती पण फोडणीवरच घालतोय का? पण आता हे सगळं आला लसूणची पेस्ट वगैरे सगळं घातलेलं आहे. ते आता सगळं अच्छा, आता हे कुर्ल्या सगळ्या आतमध्ये घातलेले आहेत या फोडणीवर. चांगल्या परतून घेत आहोत आपण. मंद आच ठेवलेली आहे. थोडा वेळ एक वाफ काढायची आहे त्यांना. आता एक वाफ येऊन दिलेली आहे आणि ह्या व्यवस्थित या कुर्ल्या परतलेल्या आहेत. बघा, आता उरलेला अंगाचं पाणी सुटलेलं आहे. आता हे काय आहे? कुर्ल्यांची
काय अंगड्यांचं पायाचं? हा, पायाचं जे हे काढलं वाटून त्याचा रस काढलेला आहे. अच्छा, हे फातरीवरती शिजवून त्याचा रस काढलेला आहे, तो याच्यामध्ये घालतोय. हा रस घातल्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे जरा जाडसर पण येतो व जरा चव येते. अच्छा, कुर्ल्याच्या रसाला हा, चव येते ना, जरा जाडसर पण. आता हे जे कुर्ल्या मॅरिनेट करायला ठेवल्या होत्या त्यातल्या राहिलेल्या मसाल्याचं हे पाणी आहे, हे देखील आपण आतमध्ये घालतो. आणि याला चांगली उकळी यायला आपण ठेवलेलं आहे वरती झाकण. आता ही 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण हे उघडून बघणार आहोत. हे बघा, मस्तपैकी ही वाफ आलेली आहे. हे काय आता शिजलं का हे? हो, शिजलं. आता हे वाटण टाकायचं आहे. अच्छा, हे वाटण. हा, ते मगाशी आपण दाखवलं हा, ते ते आलं, लसूण, खोबरं आणि कांदा हे सगळं भाजून त्याचं वाटण करून टाकायचं. ठीक आहे, टाका मग आता. जेवढे कुर्ले असतील तेवढे हा, आपण ते जेवढ्या कुर्ल्या असतील तेवढ्या प्रमाणामध्ये वाटण वाटण टाकायचं. आपल्याला पातळ रस्सा हवा असेल, हा, रस्सा पातळ हवा असेल, पातळ करायचं. तुम्हाला जर रस्साच कुर्लीचं प्यायचं असेल तर वाटण जास्त टाकायचं, रस्सा जास्त करायचा. या भाताबरोबर खायला होईल. आणि भाकरी बरोबर खायचं असेल तर वाटण कमी टाकायचं. आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. जितकं वाटण असेल त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. आमसूला टाकलं. अच्छा, ही कोकम साला टाकलेत आतमध्ये. अच्छा, पण पहिलं थोडं मीठ टाकलेलं आहे, अजून थोडं आपण अच्छा, चवीपुरतं मीठ. आता ते मंद आचेवर थोडं आता मंद आचेवरती हे किती वेळ ठेवायचं? साधारण 10 मिनिटं तरी ठेवायला पाहिजे. म्हणजे ते मंद आचेवर ठेवल्यानंतर त्याचा चांगला रस येतो, त्याच्यामुळे चांगली चव येते. अच्छा, 10 मिनिटानंतर आपण ते बघूया काय आहे ते. आता हे काय तयार झालं? हो, 10 मिनिटं झालेले आहे. 10 मिनिटं झालेली आहेत आणि व्यवस्थित हे बघा रस्सा आणि हे सगळं तयार झालेलं आहे. तेव्हा मंडळी आता हा खायला तयार आहे भरल्या कुर्लीचा रस्सा. तेव्हा मंडळी हा खायला तयार आहे. हा आता कशाबरोबर खायचा? हा आपण चपाती बरोबर, भाता बरोबर किंवा तांदळाच्या भाकरी छान लागेल. ठीक आहे. तेव्हा ही आमची शुभांगी मुननकर आणि हिने तयार केलेला हा भरल्या कुर्लीचा रस्सा. तेव्हा मंडळी हा व्हिडिओ मी इथे खास तुमच्यासाठी केलाय. आता मुंबई, पुणा किंवा आणखीन शहरात राहणारे म्हणतील की आम्ही काय लावणी करायला जात नाही, शेताच्या बांधावर जात नाही, तर आम्हाला कुर्ल्या कुठून मिळणार, आम्ही हा रस्सा कसा करणार? तर असं काही करायचं चालायचं नाही. शहरांमधून तुम्ही मच्छी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला काळ्या पाठीच्या कुर्ल्या, मड क्रॅब ज्याला म्हणतात, त्या तुम्हाला सहज उपलब्ध होतील.
तुम्ही त्यांचा रस्सा करून खाऊ शकता. तर असा तुम्ही हा रस्सा फॉलो करा, घरी बनवा, कमेंट करून मला कळवा कसा झालाय तो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.